Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। ओबीसीच्या आरक्षणाला कुठं धक्का लावलाय तेवढं मला सांगा। मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना सांगितलं या सर्व प्रतिनिधींना कुणाच्या तरी ताटात वाढलेलं काढायचं आणि दुसऱ्या कोणाच्या तरी ताटात ते वाढायचं, ही भूमिका माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारची बिलकुल नाही। काल मुंबईमध्ये सकल मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भातले आंदोलनकर्ते मुंबईमध्ये पुण्यावरून आलेले होते आणि त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा आणि त्यांना भेटण्याची विनंती व्यक्त केली होती। काल स्वतः मी रात्री आझाद मैदानावर जाऊन त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना भेटलो आणि आज त्यांच्या 7 सदस्यांच्या प्रतिनिधी मंडळानं माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर मराठा समाजाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रलंबित प्रश्नासंदर्भातली चर्चा सविस्तरपणे माननीय मुख्यमंत्री महोदयांशी केलेली आहे। जे 2-3 महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामधले गुन्हे मागे घेणं हा एक मुद्दा होता। हैदराबाद गॅजेट, मुंबई संस्थान, सातारा संस्थांचं गॅजेट आणि मुंबई गॅजेट हे लागू करणे आणि त्याचबरोबर सगळ्या सोयऱ्यांचं जे ड्राफ्ट नोटिफिकेशन आपण काढलं होतं त्या संदर्भातला निर्णय, या बाबतीत आज सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींची माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाली। माननीय चंद्रकांत दादा आणि मी या बाबतीत उद्या आम्ही सविस्तर बैठक कॅबिनेट झाल्यानंतर घेतोय। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीत निश्चितपणे गतीनं कारवाई करावी आणि जे आश्वासन यापूर्वी दिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी तात्काळ चंद्रकांत दादांनी मी दोघांनी मिळून उद्यापासून ते काम सुरू करावं। अगोदरच ते काम आपलं सुरू आहे पण अधिक गतीनं करा, तातडीनं करा, अशा पद्धतीच्या सूचना सीएम साहेबांनी दिलेल्या आहेत। एकीकडे मराठा यांचं जरांगींनी उपोषण सुरू केलंय, दुसरीकडे लक्ष्मण हाकेंनी सुद्धा ओबीसी रिझर्वेशन बचाव म्हणून त्यांनी उपोषण सुरू केलंय। सरकार म्हणून प्रतिनिधी जाणार आहेत भेटायला किंवा ह्या उपोषणकर्त्यांची समजूत काढणार आहे? हे बघा, 2 वेगळे विषय आहेत। मराठा समाजाचा विषय जो आहे तो मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही पहिली मागणी होती सुरुवातीची। जेव्हा 1.5-2 वर्षापूर्वी सकल मराठा एकत्र झाला किंवा त्याच्या अगोदर बघा आपण महाराष्ट्रामध्ये लाखोंचे मोर्चे निघाले आणि मराठा समाजाला आरक्षण स्वतंत्र द्या ही पहिली मागणी होती। त्याप्रमाणे आपण ती मागणी आता शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यावर पूर्ण झाली। 10% स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला मिळालं आणि ते कोर्टामध्ये टिकलं। ओबीसी समाजाच्या बाबतीत आपण जे म्हणताय लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे, ओबीसीच्या आरक्षणाला कुठं धक्का लावलाय तेवढं मला सांगा। म्हणजे लक्ष्मण हाके सर उपोषण करतायत पण त्या आरक्षणाला कुठेही धक्का लावलेला नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा काय सांगितलं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये, दुसऱ्या कुणाच्याही आरक्षणाला जे आज अस्तित्वात आहे त्याला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण आम्ही दिलेलं आहे। त्यामुळे आता जी काय जरांगे पाटलांची मागणी आहे की हैदराबाद गॅजेट लागू करा, जे आपण सगळे सोयऱ्यांचं ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलेलं आहे ते लागू करा, त्या बाबतीतली कारवाई करायचे आदेश सीएम साहेबांनी दिलेले आहेत। पण इतर समाज, ओबीसी सह इतर समाज जे आहेत ज्यांना आज तारखेला जेवढं टक्के आरक्षण आहे त्याला ह्या सरकारनं कुठेही धक्का लावलेला नाही। त्यांचं प्रमुख ज्या चर्चेसाठी आले की जरांगेंचं उपोषण मागे घ्यावं हा त्यांचा उद्देश होता। रात्री तुम्ही चर्चा केली, आज जी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली त्यातून ते समाधानी आहेत का आणि ते मागे जात आहेत का? नक्कीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना सांगितलं या सर्व प्रतिनिधींना की तुम्हाला जशी चिंता आहे तशी मला देखील जरांगे दादांच्या प्रकृतीची चिंता आहे। त्यांनी प्रकृतीकडे पहिल्यांदा लक्ष द्यावं। सरकार सकारात्मक पावलं टाकतंय। आज सीएम साहेबांनी सांगितलं की उद्या कॅबिनेट झाली की तुम्ही दोघांनीही त्या मला आणि माननीय चंद्रकांत दादांना की तुम्ही दोघांनी मिळून याच्यामध्ये डे टू डे फॉलोअप करा, कुठेही दप्तर दिनगाय व्हायला नको। त्यामुळे माझा असा विश्वास आहे की आंदोलनकर्त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की माझ्या वतीनं तुम्ही विनंती करा त्या आंदोलनकर्त्यांना मनोजदादा जरांगेंना की तुम्ही सुद्धा उपोषण या ठिकाणी आता स्थगित करावं। त्याप्रमाणे निश्चितपणे मनोजदादा उपोषण स्थगित करतील असं मला वाटतं। माजी न्यायमूर्तींसोबत बैठक होणार, उद्या सरकारचं शिष्टमंडळ भेट घेणार आहे का मनोज जरांगेंची? त्यांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा झाली ना आता कोण आज जे आले होते प्रतिनिधी सकल मराठा समाजाचेच होते ना, त्यांच्या प्रतिनिधीबरोबर सीएम साहेबांनी चर्चा केली ना। मी एका वाक्यात ग्रामीण मराठी भाषेत सांगायचं म्हटलं तर कुणाच्या तरी ताटात वाढलेलं काढायचं
आणि दुसऱ्या कोणाच तरी ताटात ते वाढायचं ही भूमिका माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारची बिलकुल नाही. त्यामुळे कुणीही गैरसमज कुठल्याही समाजाने कुठल्याही समाज घटकांनी गैरसमज करून घेऊ नये अशी सरकारच्या वतीनं माझी सर्व समाज घटकांना विनंती आहे.